श्रीराम समर्थ. नमस्कार सज्जन हो. अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. या आधीच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज तसंच अनेक संतांनी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं, ते जाणून घेतलं. या भागामध्ये आपण नामस्मरण आपल्या जीवनामध्ये कसा सकारात्मक बदल घडवून आणतं याबद्दल जाणून घेऊया. सामान्य प्रापंचिक लोकांची स्थिती कशी असते बघा. एक सुरस कथा आहे. एक भिक्षेकरी असतो. तो घरोघरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असतो. त्याला स्वतःचा असा प्रपंच नसतो, त्यामुळे त्याच्याकडे फार काही नसतं. त्याच्याकडे फक्त एक छोटा कमंडलू असतो. एक दिवस त्याला एक छोटी मुलगी 1 रुपयाचं नाणं देते. तो ते नाणं आपल्या कमंडलूमध्ये ठेवतो. असं करता करता त्याला जो कोणी पैसे देईल ते तो त्या कमंडलूमध्ये ठेवत असतो. एक दिवस त्याचा तो कमंडलू नाण्यांनी भरतो. तेव्हा तो ठरवतो की आता आपण काशीला जावं, गंगेवर स्नानाला जावं आणि मग विश्वेश्वराचं दर्शन करावं. असं म्हणून तो गंगेवर स्नानाला जातो. आता हा कमंडलू कुठे ठेवावा त्याला प्रश्न पडतो, कारण त्या कमंडलूशिवाय त्याच्याकडे दुसरं काहीच नसतं. तर तो काय करतो, वाळूमध्ये खड्डा खणतो आणि त्यामध्ये तो कमंडलू ठेवतो. वाळू पसरवतो त्या कमंडलूवर. पण नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण स्नानावरून आल्यानंतर हा कमंडलू आपण कसा शोधायचा. मग तो तिथे एक शिवलिंग स्थापन करतो त्या जागेवर आणि स्नानाला जातो. स्नान करून आल्यानंतर तो बघतो तर तीरावर सगळीकडे शिवलिंगाची स्थापना केलेली असते. त्याला कळतच नाही की सगळीकडे शिवलिंग कसे काय आले, मगाशी तर एकही नव्हतं. मग तो 2-3 शिवलिंग काढून बघतो. आपलं भांड कुठे मिळतं का, आपला कमंडलू कुठे मिळतो का, पण त्याला तो काही मिळत नाही. मग त्याच्या लक्षात येतं की आपण शिवलिंग स्थापन करून स्नानाला गेलो तर लोकांचा असा समज झाला की गंगा तीरावर पहिले शिवलिंग तयार करायचं आणि मग स्नानाला जायचं, आणि त्यामुळे आता इथे एवढे शिवलिंग झालेले आहेत. आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो डोक्यावर हात मारून घेतो आणि म्हणतो, गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिकः गंगा सैकत लिंगेन गतम मे ताम्रभाजनम. लोक हे असे अनुकरण प्रिय असतात. एकाने केलं की दुसरा तेच करतो. त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे जाणून न घेता लोक नेहमी असं एकमेकांचं अनुकरण करत असतात. एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या खांबाला पाठ टेकवली की देव प्रसन्न होतो, किंवा एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या खांबाला मिठी मारली की सगळे आपले प्रश्न सुटतात वगैरे. अशा ज्या काही समज गैरसमज जे लोकांचे असतात त्यालाच खरं तर अंधश्रद्धा म्हणतात. आणि ह्यालाच गतानुगतिको लोक हा असं म्हटलंय. म्हणजे एकाने केलं की दुसरा करतो, आणि यालाच मग भक्ती, श्रद्धा, परमार्थ अशी नावं देतात. खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पुसट रेषा आहे. ज्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कळला ना, तो या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघेल आणि परमार्थ काय आहे हे नीट समजून घेईल. नामस्मरणाला आज सुरुवात केली की उद्या आपलं काम होईल, ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. एक छान सुभाषित आहे, शनै विद्या शनै वित्तम शनै पर्वत मूर्धनी शनै कंथा शनै पंथा पंचैतानी शनै शनै. म्हणजे विद्या हळूहळू मिळवावी. जसं उद्या परीक्षा आहे आणि आज अभ्यासाला लागलो तर कसं व्हायचं, पैसा पण हळूहळू कमवावा. म्हणजे डबलची स्कीम किंवा लाच घेऊन वगैरे पैसा कमवू नये, कारण चुकीच्या मार्गाने पैसा कमवला की तो तसाच चुकीच्या मार्गाने जातो. डोंगरावर चढताना हळूहळू चढावं. एकदम जर आपण डोंगर चढून गेलो तर धाप लागते आणि आपल्याला डोंगर चढायला वेळ लागतो. तसंच कंथा म्हणजे गोधडी. आता गोधडी पांघरणं हा एक शब्दप्रयोग वापरला जातो. याचा अर्थ असा की संन्यास घेणं. तर संन्यास हा पण हळूहळू घ्यावा. आज आसक्त उद्या विरक्त असं होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कराव्यात. तसाच परमार्थ सुद्धा हळूहळू समजून घ्यावा आणि
आपल्याला जसा पटेल त्याप्रमाणे तो आचरण करीत जावा. अध्यात्म मार्गात सगळ्यात सोपं काय असेल तर नामस्मरण. नामस्मरण केल्याने हळूहळू आपल्या शंका दूर होत जातात. आता नामस्मरण सद्गुरूंकडूनच घ्यावं का, की आपल्या मनानेही जप केला तर चालतो? तर मनाने जप केला तर चालतो. जोपर्यंत आपल्याला सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत आपण मनाने जप करावा. हा जपच आपल्याला सद्गुरूंपर्यंत पोहोचवतो. कुठलाही जप आपण आपल्या मनाने करू शकतो. ओम नमः शिवाय, गणगणगणात बोते, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, यासारखा कुठलाही एखादा मंत्र घेतला आणि त्याचा जप केला तरीही आपल्याला समाधान हे मिळतच. पण असं करू नये की आज हा जप केला उद्या तो. जप कधीही बदलू नये. एक जो जप तुम्ही घेतला आहे तोच कंटिन्युएशन मध्ये करावा, तोच सतत करावा. त्याच्यामध्ये बदल करू नये. कारण समजा आज आपल्याला डॉक्टरांनी च्यवनप्राश घ्यायला सांगितलंय. खूप साधं सोपं औषध आहे. समजा आज आपण च्यवनप्राश घेतो आणि दुसऱ्या दिवशी दुसरं कुठलं घेतलं तर त्याचा परिणाम होणार नाही. जोपर्यंत आपल्या शरीरावर त्या औषधाचा परिणाम होत नाही तोपर्यंत डॉक्टर ते घ्यायला सांगतात. तसं ते घ्यावं. आपण डॉक्टरांचा कोर्स पण पूर्ण नाही केला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. तसंच नामस्मरणाचं आहे. ते सतत घेत राहिलं पाहिजे तरच आपल्याला त्याचा परिणाम जाणवतो आणि एकच नाम घेतलं पाहिजे तरच त्याचा परिणाम होतो. हे सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक नामामागे त्याच्या शब्द रचनेमागे ध्वनिशास्त्र आहे. याआधी आपण मंत्रशास्त्रावर एक सिरीज केली होती. त्यामध्ये हे मंत्रशास्त्र कसं काम करतं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. रिचर्ड मेकॉल ह्याचं एक पुस्तक आहे, फिजिक्स ऑफ ह्युमन बॉडी. त्यामध्ये त्यांनी भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून शरीर रचना सांगितलेली आहे. त्यामध्ये कशा प्रक्रिया होतात, काय परिणाम होतो हे सगळं सांगितलंय. आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा ध्वनिशास्त्राचा उपयोग करून प्रत्येक शब्दाची फलिनी शक्ती लक्षात घेऊन मंत्रांची रचना केली आहे. तेव्हा त्यांनी शरीरशास्त्राचा अभ्यास नक्कीच केला असणार. आणि म्हणून नामस्मरण केल्यानंतर बघा बरेचदा आपल्याला अकारण प्रसन्नता अनुभवायला मिळते. इतर वेळेस आपल्याला आनंदी व्हायला काहीतरी कारण लागतं, मन प्रसन्न व्हायला काहीतरी कारण लागतं. पण नामस्मरण करून उठल्यानंतर जेव्हा खूप प्रसन्नता अनुभवायला येते तेव्हा ती त्या नामाची शक्ती असते. आता सतत नाम घेतल्याने काय होतं तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी पॅनिक होणं, सतत तक्रार करणं, ही जी आपली सवय असते ही कमी होते. हे नामस्मरण आधी आपल्या गुणांवर काम करतं. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना, माझे मज कळो येती अवगुण. ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे. हे अनुभवायला आलं की समजायचं की आपण पहिल्या पायरीपर्यंत आलोय. पण याच्या आधीचा मार्ग तिथे काय होतं तर तिथे आपले जे 3 गुण आहे, आपल्या शरीरामध्ये 3 गुण आहे, सत्व, रज आणि तम. ज्या गुणांची ऍक्टिव्हिटी आपल्यामध्ये सगळ्यात जास्त असते तो आपला स्वभाव ठरतो. तर नामस्मरणामुळे काय होतं तर पहिले तमोगुण कमी होतो. म्हणजे चिडचिड करणं, राग येणं, आळस, निद्रा, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतात. त्यानंतर रजोगुणांवर काम होतं. म्हणजे बाह्य वस्तूंवरचं आपलं आकर्षण कमी होतं. त्यानंतर खूप वस्तू जमवण्याची आपली जी हाव असते ती हळूहळू कमी होते. अहंकार, मीपणा हा हळूहळू कमी होतो. आणि सत्वगुण त्यानंतर हळूहळू वाढीला लागतो. म्हणजे जे आहे त्यात समाधान असणं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये दक्ष असणं, तत्पर असणं, ह्या सगळ्या चांगल्या गुणांची वाढ हळूहळू आपल्यामध्ये होते. दया, क्षमा, शांती हे गुण आपल्या सगळ्यांमध्ये असतातच. पण ते काही वेळा सुप्त रूपात असतात, ते प्रखर होतात. हळूहळू सत्वगुणांची वाढ होते. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. हे गुण आपल्या घरात वस्तीला आले की आपोआपच घर शांत होतं, समाधानी होतं. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्या इष्टदेवतेचा, आपल्या सद्गुरूंचा हात आहे अशी आपल्याला सारखी जाणीव होते. या स्थितीचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. ही स्थिती नामस्मरणाने येते. आपल्याला प्रत्येक वेळी असं वाटतं की आपल्यासोबत आपले सद्गुरू आहे, करते करविते ते आहे. असा भाव निर्माण झाल्यामुळे आपोआपच मीपणा कमी होतो. ही नामाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आता त्यानंतर
नामस्मरण सतत चालू राहिलं तर सिद्धीही प्राप्त होतात. म्हणजे नामाचे वेगवेगळे टप्पे आहेत. 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी अशा टप्प्यांवर जेव्हा नाम चालतं तेव्हा गुरुदेव रानडे हे याला कट्ट्याचं नाम म्हणतात. तर असं नामस्मरण सतत चालू राहिलं की सिद्धी प्राप्त होतात. आता या सिद्धी कोणत्या? तर समोरच्याच्या मनातलं कळणं, एखाद्याची आपण तीव्रतेने आठवण केली की ती व्यक्ती आपल्याला भेटायला येणं, अशा अनेक सिद्धी आहेत. जेव्हा आपण साधू संतांना बघतो तेव्हा त्यांच्याकडे ह्या सिद्धी असतात काही जणांकडे, आणि ह्या सिद्धी त्यांना त्यांच्या तपश्चर्येने मिळालेल्या असतात. पण त्याचा दुरुपयोग केल्यामुळे या सिद्धी त्यांच्याकडून निघून जातात. ह्याचा चुकीचा उपयोग कधीच करू नये. म्हणजे महाराजांनी जसं सांगितलंय ना की नामस्मरण हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे, तर असं कट्ट्याने जेव्हा नाम होतं, जेव्हा 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 3.5 कोटी असा जेव्हा जप होतो, तेव्हा मात्र आपण जर या सिद्धीच्या मागे लागलो तर बँकेतली FD मोडल्यासारखं आहे. आपण जे नामस्मरणाने जे काही कमवलं असतं त्याला कशी गळती लागते हे आपल्यालाही कळत नाही. तेव्हा नामस्मरण करत असाल तर ते नाम खर्च कसं होत आहे ह्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आता नामाला सुरुवात कशी करावी, नामस्मरण कसं वाढवावं, हे प्रश्न नक्कीच आपल्या मनात आले असतील, आणि आले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. यावर आपण पुढच्या वेळी बोलूया. तुर्तास इथेच थांबूया. तेव्हा नामस्मरण करत राहा आणि आपले प्रश्न, आपल्या प्रतिक्रिया मला कळवत राहा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.